मनस्विनी, कशी आहेस? आकाश नाही आला? नाही, तो नाही येऊ शकला, पण त्यांनी तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा दिल्या। विभावरी काकूकडून सगळ्या बातम्या मिळत होत्या। काल मी आणि आकाश बोललो सुद्धा। खरंच तुम्हा दोघांचं खूप कौतुक वाटतं। इतक्या संकटांवर मात करून आज इथवर पोचलाय तुम्ही। म्हणून संकट काय असतात आणि वादळ कशी पचवायची हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती आहे। आणि असंही एक स्त्री म्हणून स्वतःचं स्वत्व राखलंस तू। तुझ्याकडून खूप काय शिकले मी। अगं नाही ग, इतकी काय मोठी नाहीये मी। नाही म्हणू, खरंच काही माणसं खूप साधी असूनही इतकी लख्ख चमकतात ना की त्यांच्या प्रकाशात इतरांना सुद्धा वाट दिसायला लागते। खरंच हॅट्स ऑफ टू यू। तुझी केस चालू आहे ना? डोंट वरी, तूच जिंकशील, खात्री आहे आम्हाला। आणि हो, आकाशलाही सांग, त्याच्याकडून खूप बळ मिळत असेल ना तुला। आम्ही दोघेही तुझ्या बरोबर आहोत। इनफॅक्ट तुमच्या दोघांच्याही बरोबर आहोत। कधीही काही लागलं हक्कानं हाक मार। थँक्यू। आणि तुम्हा दोघांना सुद्धा हेच सांगणं आहे माझं, आनंदात राहा। तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। काळजी घे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळेजण इथे आलात। पेंडसे आणि राजे कुटुंबातर्फे मी तुमचं मनापासून स्वागत करतो। सगळ्यात आधी आपल्याकडे हे जे गोड दाम्पत्य इथे आहे, अभिजित आणि आमची वहिनी शमिका वहिनी। वहिनी खूप गोड आहे आणि या गोड दाम्पत्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवाव्या, त्यांचं कौतुक करावं, त्यांना पोट भरून मन भरून आशीर्वाद द्यावे। खरंच अभिजित आणि शमिका एक अशी गोड प्रेम कहाणी न कधी पाहिली न कधी ऐकली, असं नको व्हायला की सांगायचीच राहिली। साता समुद्रा पार एक गोड परी होती, तिथल्या पावसाचे इथल्या शिंपल्यात मोती। खरंच आमचा अभय आहे ना, मोत्यासारखा आहे, खरंच मोत्यासारखा आहे अभय। त्याच्या नशिबात होती ही देखणी प्रीत। प्रीतीचे जुळले सूर आणि झाले सुरेल गाणे। अभय आणि वहिनीच्या आयुष्यात यावे सुखाचे चांदणे। तर याच गोड दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत। तर खूप कौतुक त्यांचं करावं, जोरदार टाळ्या वाजवून त्यांना पुन्हा एकदा शुभाशीर्वाद द्यावेत। तुम्हाला खरं सांगू, अभय आणि वहिनीला आशीर्वाद देण्यासाठी फार मायेची, प्रेमाची, आपुलकीची माणसं इथे जमली आहेत आज। आणि त्यांच्याबरोबर तुमच्या भेटीला, आमच्या भेटीला आलेत काही खास दोस्त। त्यातले काही छोटे आहेत, काही मोठे आहेत, पण आपल्या शब्दाखातर, आपल्या आग्रहाखातर ती दोस्त मंडळी इथे येऊन गाणं सादर करतील, नृत्य सादर करतील, तुम्हाला हसवतील, प्रसंगी रडवतीलही, पण सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभय आणि वहिनीला शुभेच्छा देऊन जातील। तर सुरुवात करू आजच्या सॉलिड संध्याकाळची। तर आपल्या समोर येत आहे साक्षी तिसगावकर।
अरे यार किती वेळचा फोन करतोय निल्याला ना, खरं कुठून दुर्बुद्धी झाली आहे याला बोलू. आता स्टार झालाय पुन्हा, कधी येणार काय होणार. अरे तू कुठे होतास? हा जरा एक 2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिट मला बोल. थांबरे जरा बोलतो मी. हॅलो. हा अरे हॅलो काय? हा तू काय माणूस आहेस खरे? बोलतोय ना माणूस फोनवरती आणि काय अर्जंट म्हणून मेसेज टाकलास. कशाला बोलवलं मला इकडे? अरे कशाला म्हणजे काय हे सगळं काय? काय वाढदिवस आहे का कोणाचा? वाढदिवस नाही, लग्न झालंय. आज रिसेप्शन आहे. काय सांगतोस चंद्या, तुझं लग्न झालं? कळलं नाही यार मला. तू माझं लग्न नाही. तरीच म्हणलं तुला पोरगी कोण देणार? हा नाही देणार, तुला कोणीतरी पोरगी देणार. हा अभिजित शमिकाचं लग्न झालंय, त्याचं रिसेप्शन आहे आज. क्या बात आहे यार, मला कळवलं नाही यार त्यांनी. अरे अख्ख्या महाराष्ट्रात कळवलं त्यांनी. मला जरा उशीरच झाला ना कळायला. मी बाहेर फिरत असतो ना सध्या. व्हेरी गुड. वहिनी साहेब करत. बरं ते जाऊ दे. तुला माहितीये का अभिजित आणि शमिकाचं रिसेप्शन आहे आणि मला इम्प्रेशन पाडायचंय. हे बघ लग्न त्यांचं आहे की नाही? हो. मग त्यांना बायकोवर इम्प्रेशन पाडलं की नाही? आता तुला वेगळं कशाला पाडायचंय? लग्न त्याचं झालं की नाही? हो. शमिका त्याची बायको झाली की नाही? त्याला बायको आली की नाही? मग आता साली पण आली की नाही? तिकडे डोळा काय तुझा? मला पटवायची ती पोरगी, ती खूप चांगली. हे म्हणा असं वेंधळ्यासारखं कधी करायचं नाही. माणसानं जरा व्यवस्थित. हा? असं केल्यावरती ती पोरगी पटेल का? इतकं अरे पोरगी पटवणं सोपं असतं रे. आब्याला सगळे टिप्स कुठे दिल्या मी. काय सांगतोस? फोनवर रोज रात्रंदिवस चालायचं म्हणून तर सगळं नीट झालं ना. तरीच मग अभ्या शमिकाला बोलतच नव्हता वाटतं. नाहीच ना, सगळं माझ्याशीच बोलायचा. अच्छा तरी कशी काय एवढी उशिरा प्रीत कळाली त्याला मला नाही कळत. अरे सगळ्या टिप्स तुला पटापट सांगतो बघ. पोरगी समोर दिसली की नाही तर व्यवस्थित ऍटिट्यूड. हा ही कोण आहे रे? ती कोण आहे? ए हीच आहे ती. तू कुठे चाललायस? चंदू तू निलेश ना? हो, मी Oh my चाललोय God, त्याला. मी तुझी किती वाट बघत होते माहितीये. मी मी तुला के- किती फोन्स केले. मी करतो तुला. नाही मी तुला खूप मेसेज पण टाकले. मी करतो. अरे एक मिनिट चंदू, मी ना तुला लग्नाला बोलवत होते अभिजित शमिकाच्या. मला खूप वाटत होतं, माझी खूप इच्छा होती की तू यावंच लग्नाला म्हणजे. पण तू रिसेप्शनला आलास. मला खूप आनंद झाला. मी बोलवलंय त्याला. मी नाही नाही नाही, मी हो. मी स्वतः येणार. तू माझ्या बोलवण्यावर आला. बोलतो ना मी. हो, माझा मेसेज वाचूनच आला असेल, तुम्हाला माहिती आहे. नो दॅट. आणि तू माझ्यासाठी इथे रिसेप्शनला तू आला. माझ्यासाठी आलाय. एक मिनिट चंदू प्लीज. आणि निलेश सर, तुम्हाला एक रिक्वेस्ट. सर नको, ते खूप लांब. सरच म्हण सरच म्हण सरच चंदू करेक्ट. चंदू, एक सेकंड प्लीज. निलेश सर, तुम्हाला गॉड. तुला मार्क खायचा आहे का? निलेश, मी तुमची खूप मोठी फॅन आहे एका गोष्टीची. अरे सांग ना. तुम्ही जी भरत जाधवची acting घसा बसलाय त्याचा. त्यांनी मिमिक्री बंद त्यांनी मिमिक्री बंद केलीये. घसा बसलाय त्याचा. Do you have manners? तो आपल्या इथे तुझा रिसेप्शन घसा बसलाय ना? चंद्या तुला शिकवतोय ना, हे सगळं शिकून घे ना. हे शिकवतोय मी तुला. तू हे मला शिकवतोय का तिला पटवतोय? चंदू प्लीज प्लीज एकदा भरत जाधव. हा समजा कसं सोपं असतं फारच. म्हणजे खूप सोपं आवाज आहे. मग मी शिकवलंय त्याला. चुकून जर ते असे स्टेजवरती आले आणि त्यांना बसायचं समजा प्रेक्षकांच्या, तर ते कसे बोलतील? इकडं कुठे आलोय, नेहमीचा प्रॉब्लेम झाला. जायचं असतं दुसरीकडे, येऊन बसतात गलगल तिसरीकडे. गलगलांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेलं आहे. असं सोपं असतं ते एकदम. थँक्यू सो. सगळं मी सांगितल्याप्रमाणे केलंय त्यांनी. सगळं मी शिकवल्याप्रमाणे एक केलं. सेकंड एक सेकंड. आता तू तर हे सांगूच शकत नाहीस, तो आता करणार आहे. हा? एकदा प्लीज तो रोमॅन्टिक शाहरुख. अरे 10 वेळा तुझ्यासाठी. एक लड़की थी दीवानी सी, ही हुशार आहे. एक लड़के पे वो मरती थी. नजरें झुका के, शर्मा के, गलियों से गुजरा कर पडशील पुढे पडशील. स्टेज संपलं तिथे. चोरी चोरी चुपके चुपके चूप तू. चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, मलाही बोलायचं तुझ्याशी काही. जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे पूछा करती, मी तुला सांगतोय निले आता. ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. और मैं हमेशा इतना ही कहता था, रिया रिया रिया. काय रिया रिया? अरे शिकवतोय ना तिला. मला काय शिकवणार आहेस मग? अरे म्हणजे तुलाही शिकवतोय, काहीतरी गोष्टी शिकत जा ना. असं असं बोलायचं असतं. असं मी एवढं शिकवत होतो. प्रॅक्टिकल नकोय मला. नाही का? बर बर बर. पुरे झालं हे. तू जाग तिकडे. तू आभ्यासाठी गिफ्ट आणला असेल तर त्याला नाही, घेऊन आणतो, आणतो. रिया, मी रिया, तुला बोलत- नंबर अजिबात मला- नको. नंबर मला नको, एक काय नंबर. नको. नको 9730 माझा नंबर आहे. तुझा अभिजितला गिफ्ट दे. नको पुरे. मी भेटतो ना तुला पुन्हा. नानाची टांग तुझ्या. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्यापासून त्याच्यावर 7 प्रकारचे संस्कार त्याच्या आयुष्यात होत असतात.
या 7 संस्कारांपैकी सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार। आणि या संस्काराची काही सूत्र आहेत। आजपर्यंत अनेक लहान मोठे थोर मोठे लोक आपल्याला सांगून गेलेत की या विवाहाची करेक्ट सूत्र काय आहेत। करेक्ट मी मुद्दाम म्हणलं कारण ही सूत्र हाताळल्याशिवाय संसार नेटका होत नाही। आमच्याकडे काही अशी खास पाहुणे मंडळी आली जी आमच्या अभ्या आणि वहिनीला संसार सुखाचा कसा करावा याची 7 सूत्र सांगणार आहेत। हा, आता बाकीच्यांनी ऐकायला हरकत नाही कारण झाला तर त्याचा फायदाच होईल, नुकसान यातनं काही नाही। तर पाहूयात ही 7 सूत्र नेमकी काय। घे सुया घे पोत घे पाणी घे काय झालं बाई? काय झालंय तिथं कार्यक्रम काय चाललाय? हा. मंडळी काय जमली? हा. तू मध्येच काय लावलंय? ए तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलं काय? तुझ्या घरी काय चोरी करत नाही काय? टाकत नाही? थोडा भाकरीचा कुटका देखील जात आहे? ए बाई, हा. तुला इथं भाकर मिळणार नाही, नाही अजिबात नाही. भाकर नाही मिळणार? नाही. काहीतरी देणार आहे भाव? अगं, तुला पाहिजे तर वडापाव माग, हा. पाहिजे तर बर्गर माग, असं तुला पाहिजे तर पिझ्झा माग, हा, पण बरं. भाकर अजिबात मिळणार ए नाही. भाऊ, वडापाव खाऊन हातपाव झालेल्या संस्कृती मला नको शिकू। हा? तुला द्यायचं तर देणं तर देऊ नको, असं? पण मी काय म्हणतात ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट असं तर मग आम्ही ऐकून घेऊ. बघ भाऊ, मराठी माणूस म्हणतात ना, इकडचं असलं तर घे नको नी आणि फुकटचं असलं तर बापले एक दोन्ही। हा. अरे फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तुला बुरगुंडा होईल। हसू आलं भाऊ तुला? मला कसं काय बरोबर? अरे तुलाच नाही, या लग्नाला जमलेल्या सगळ्यांना बुरगुंडा होईल। लहानाला बुरगुंडा, मोठ्याला बुरगुंडा, दादाला बुरगुंडा, बहिणीला बुरगुंडा, आजोबाला बुरगुंडा, आजीला बुरगुंडा। काय झालं? आता कसं काय बुरगुंडा होईल? अरे बुरगुंडा म्हणजे तुला काय लेकरं बाळ वाटली? मग? अरे भाऊ, बुरगुंडा म्हणजे लेकरं बाळ नाही। मग? अरे बाबा, बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान। हा. तुला ज्ञान होईल की लग्न झाल्यानंतर सासरी जाताना जे 7 पावलं तू टाकणार आहे त्या 7 पावलापैकी पहिलं पाऊल कोणचं असेल तर तुला बुरगुंडा होईल भैया गे, तुला बुरगुंडा होईल। अगं तुला बी होईल भैया, मला बी होईल। अगं तुला बी होईल भैया, मला बी होईल। असा बुरगुंडा होईल भैया गे, तुला बुरगुंडा अनादी नवल झाले, प्रेमाचं कुंकू भाळे लाविले। ए बाई, काय झालं? तू आता इथं कुंकू विकायला आली काय? अरे भाऊ, कुंकू विकायला नाही आलंय, मग? परंतु सासरी जाताना लेकीला जे महत्वाचं प्रेमाचं कुंकू लावायचं असतं ना, ते लावून तिला पाठवायचंय। अच्छा. म्हणून शमिका ताईला मी सांगायला आलं की ताई, तुझ्या नवीन घरामध्ये जाणार आहे, त्या नवीन घराच्या चालीरीती तुला माहिती नाही, त्या नवीन घरातली ओळख नाही तुला, त्यांचे स्वभाव माहिती नाही, त्या घरातल्या चालीरीती माहिती नाही, आणि त्या घराशी जुळून घ्यायचं असेल बरोबर आहे. तर मला सांग भाऊ, हे पहिलं पाऊल आहे। प्रेमाचं कुंकू लावून जर त्या घरामध्ये प्रवेश केला, सगळ्यांचं प्रेम मिळवलं, मला सांग तुझा संसार सुखी नाही का होणार? होणारच. असा बुरगुंडा होईल भैया गे, तुला बुरगुंडा होईल। सुखी संसाराचं दुसरं सूत्र आहे भाऊ, कुठलं? कुणाचंही घे हा. पण कुणाला देऊ नको। वा 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 वा, काय? तुझ्यासारखी आई असली पाहिजे। हा, कुणाचं घे कुणाचं नाही, सर्वांचंच घे, पण दुसऱ्याला देऊ नको। दुसऱ्याला द्यायचं नाही। माणसानं कसं वागलं पाहिजे? कसं वागायला पाहिजे? कोणी जर आपल्यासाठी 5 रुपये खर्च केले, हा, हा, हा. आपण कमीत कमी 10 रुपये खर्च केले पाहिजे, याला खरी माणुसकी म्हणतात। ये भाऊ, मी देणे घेण्याचं व्यवहाराचं नाही सांगत। मग? अरे बाबा, आमच्या शमिका ताईला परक्या घरामध्ये गेल्यानंतर कुणी एखादा अपशब्द बोललं, हा. कुणी जर टाकून बोललं, हा. कुणी शिवी जरी दिली, बरं. तरी ताई तू उलटून बोलू नको। असं. तू प्रेमाने त्याच्याशी व्यवहार कर, मग बघ तुझ्या संसारामध्ये दुसरं पाऊल किती आनंदाने आलं पडतं। लक्षात. तिसरं पाऊल आहे हा. महत्वाचं, स्वतःचं अंगण स्वच्छ ठेव। आता मला सांग, हा. आता स्वतः अंगण कोणी स्वच्छ ठेवतच नाही का? असं? मग अरे बाबा, प्रत्येकालाच ठेवावं लागतं ते. अरे अंगण म्हणजे घरासमोरचं अंगण नाही, मग? आपला अंतरात्मा जो आहे, आपलं चरित्र जे आहे ते स्वच्छ ठेव। हा. आणि आपला अंतरात्मा स्वच्छ असेल, आपण आपल्या पतीची एकनिष्ठ असेल, हा. तर त्या पत्नीसारखं सुख दुसरं कुणालाही मिळत नाही। बरोबर आहे. तिसरं महत्वाचं पाऊल हा. आहे, तिसरं महत्वाचं पाऊल काय माहितीये कुठलं? तुला? अरे बाबा, चंद्र सूर्याची पूजा व्यवस्थित कर। हा, तेवढंच बाकी आहे. दिवसभर चंद्र सूर्याची पूजा करायला लावायची हा. आणि घरामध्ये सासूला सर्व काम करायला लावायचं. हे भाऊ, सासूबाईला काम करण्यासाठी नाही म्हणत मग? मी. चंद्र सूर्य म्हणजेच सासू सासरे चंद्र सूर्य समान तेजस्वी असतात, हा. आणि सासूबाई ही तुळशीसारखी असते। घरामध्ये तुळस असते हा, ना, मग? तुळस जशी आपल्या आरोग्यासाठी प्राणवायू देते, हो. तशी आमची सासूबाई
आपल्या संसारासाठी प्राणवायू एक ओझोन देईल आणि ज्याच्यामुळे आमच्या संसार रूपामध्ये संसाराचं आरोग्य नीट राहील. असा बुरगुंडा होईल वैया गे तुला बुरगुंडा होईल. अगं तुला बी होईल वया मला बी होईल. अगं तुला बी होईल वया मला बी होईल. असा बुरगुंडा होईल वया गे तुला बुरगुंडा पाचवं पाऊल माहितीये काय संसारामधलं? कुठलं? अगं ताई, अग्निपूजा करताना नेहमी दक्षता बाळग. बरोबर आहे. काय अग्निपूजा म्हणजे हा. आणि त्या अग्निपूजा करायची आता गरज आहे. असं असं स्वयंपाक करताना गॅस कमी वापरला पाहिजे. असं असं असं. आंघोळीला पाणी तापताना चुलीचा वापर केला पाहिजे. हे बाबा. सर्व घरात धूर झाला पाहिजे. घरातील म्हातारी बाहेर गेले पाहिजे. हे मग बाबा. प्रेमानं दोघाला बोलता येईल. ए भाऊ, अरे ती अग्निपूजा नाही. मग? आपला नवरा, आपला पती हा तेजस्वी असतोय. हो. तो प्रकाशमान असतोय. सगळ्या प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी तो प्रकाशमान असतोय. हा. म्हणून त्याच्याशी एकनिष्ठ राहा. त्याच्याशी कधीही त्याच्या सुखात सहभागी होता नाही आला ना तर चालेल, पण त्याच्या दुःखामध्ये मात्र तू सहभागी हो आणि मग बघ तुझा आनंदाचा बाग कसा फुलतोय. क्या बात. आणि हे 2 पावलं जे आहेत ना हा. ते दादासाठी आहेत. असं बहिणीसाठी 5 पावलं आहेत. हा. कारण 10 अवताराचं महत्व जे सांगितलं त्यापैकी 7च अवतार मानवी अवतार आहेत. बरोबर आहे. राहिलेले 2 अवतार देव अवतार आहेत आणि 1 अवतार अजून झालाच नाही. त्या 7 अवतारापैकी 5 पावलं आमच्या ताईला पुढे टाकायचे असतात. कारण देवताने सुद्धा आधी आपल्या पत्नीचं नाव समोर लावलेलं आहे. हा. राधा, कृष्ण, सीता, राम. तसं तुला 5 पावलं पुढे टाकावं लागेल आणि 2 पावलं आमच्या दादाला पुढे टाकावं टाकावंच लागतील. लागतील. त्यापैकी पहिलं पाऊल आहे कुठलं? 4 युगाची खाके पोतळी, दशावतार खेळे परवडी. ए, भेट दिली रे. काय झालं? वास येतो त्याचा सगळा. अरे भाऊ, हे पोतडी म्हणजे जे 5 मंत्र दिलेले आहेत ना, हा. माहेरून आपल्या आईनं दिलेले 5 मंत्राची पोतडी घेऊन जर गेलं ना हा. तर त्या घरामध्ये सुखाला पारावार राहत नाही. असं? हा, आणि 10 अवतारापैकी 5वाच अवतार सांगतोय. असं. 5वा अवतार वामन अवतार. वामन अवतार. वामन अवतार ज्यावेळी बळी पाताळी घातला त्यावेळी बळीची आई परमात्माकडे गेली आणि परमात्माला ठणकावून सांगितलं काय आणि सांगितलं? ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. वा वा. हे 6वं पाऊल आहे. अशी संतती निर्माण करा की जी संतती राष्ट्रावर प्रेम करेल, जी संतती समाजावर प्रेम करेल आणि जी संतती आपल्या वृक्षावर म्हणजेच आमच्या परिवारावर प्रेम करेल आणि समाजामध्ये काहीतरी करून दाखवण्याची उर्मी बाळगेल. म्हणून सांगताय भाऊ, हा. संपत्ती कमवा. संपत्ती कमवा. हा, बर. पण संततीची संपत्ती कमवा. असं आहे का? संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती कमवणारी संतती निर्माण वा. करा, तर बरोबर, तुमचा बरोबर. राष्ट्रापुढे आदर्श राहील. म्हणून सांगताय मी हा. की ऐसा शकून सांगितलं ना 7वं पाऊल आहे. हा. ऐसा शकून सांगितलं एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हास्य कोण कुरकुला पाहोनी. 7वं महत्वाचं पाऊल सांगताय दादा तुला. सांगा. एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करा. दोघा नवरा बायकोनी आतोनात प्रेम करा, पण एखाद्या वेळी भांडण सुद्धा करा. वा वा वा. कारण तुम्ही जर भांडलात ना तर तुमची प्रेमाची नाती घट्ट होईल. आणि प्रेमाची नाती घट्ट झाल्यानंतर या संसार रूपी रथाची दोन्ही चाकं महत्वाची आहेत ही जाणीव तुम्हा दोघांना होईल. आणि ती चाकं जर बरोबर असली तर तुमचा संसाराचा रथ यशस्वी गेला की नाही होणार. असा बुरगुंडा होईल वैया गे तुला बुरगुंडा होईल. तुला बुरगुंडा होईल.